सांगली महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या कथित अवैध कॅफेविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने महापालिका आयुक्त संचिता महापात्रा यांच्याकडे करण्यात आली आहे। या संदर्भातील सविस्तर निवेदन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना सादर केले। निवेदनात शहरातील काही कॅफेमध्ये अंधाऱ्या खोल्या, प्रायव्हेट कंपार्टमेंट तसेच स्मोकिंग झोनच्या नावाखाली तासाला 300 ते 800 रुपये आकारून अश्लील कृत्यांसाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला। अशा कॅफेमुळे सामाजिक वातावरण बिघडत असल्याने तातडीने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। यावर प्रतिक्रिया देताना आयुक्त संचिता महापात्रा यांनी सांगली महापालिका क्षेत्रातील सर्व कॅफेंची तपासणी करण्यात येईल व पुढील 2 दिवसात संबंधितांना नोटिसा बजावण्यात येतील असे सांगितले। तसेच नियमबाह्य व अवैध आढळणारे कॅफे बंद करून त्यांना सील करण्याची कार्यवाही केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले। याशिवाय अन्न व औषध प्रशासन तसेच पोलीस विभागाशी समन्वय साधून अशा प्रकारचे अवैध कॅफे भविष्यात सुरू राहणार नाहीत यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासनही आयुक्तांनी दिले। यावेळी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील, उपायुक्त अश्विनी पाटील तसेच शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे ज्येष्ठ कार्यकर्ते रामभाऊ जाधव, विक्रांत कोळी, अक्षय रोपे, राज पडळकर, प्रथमेश खिलारे, सागर खंडागळे आणि अजिंक्य बोळाज उपस्थित होते।